नमस्कार. विश्व मराठी आयोजित ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये आजच्या चौथ्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. गेली 3 दिवस आपण इतिहास बोध आणि शत्रुबोध या ऑनलाईन अभ्यास वर्गाचा अभ्यास करत आहोत आणि त्यामध्ये इतिहास बोध हा गेली 3 दिवस आपण यावर मार्गदर्शन घेत आहोत आणि त्या मार्गदर्शनासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय श्री अभिजित जोग सर. सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सरांना विनंती करेल की आजच्या विषयाला आपण सुरू करा. नमस्कार. काल आपण बघितलं की आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत याच्यासाठी कुठलाही पुरावा आपल्याकडे आढळत नाही. या सिद्धांताचे जे समर्थक आहेत ते कुठलाही पुरावा आजपर्यंत देऊ शकलेले नाहीत. आणि त्याच्यामध्ये आपण आढावा घेतला की आर्किओलॉजिकल एव्हिडन्स, टेक्स्च्युअल एव्हिडन्स, जेनेटिक एव्हिडन्स हे विविध प्रकार जर आपण बघितले तर त्याच्यात कुठलाच पुरावा, एकही पुरावा या आक्रमण किंवा स्थलांतर या दोन्ही प्रकारच्या सिद्धांतांसाठी आढळत नाही. आणि काल मी असं म्हटलं होतं की उद्या आपण सरस्वती नदीचा पुरावा बघूया, तर त्याची आपण सुरुवात करू. आपल्या परंपरेत सरस्वती नदीचं खूप वर्णन करण्यात आलेलं आहे. सरस्वती नदीला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि गंगा, यमुना, सरस्वती यांचा त्रिवेणी संगम प्रयागराज इथे होतो असं आपली परंपरा मानते. पण इतके दिवस, अनेक वर्ष सरस्वती ही एक काल्पनिक नदी होती किंवा एक मिथिकल रिव्हर होती, अशा पद्धतीने तिचं वर्णन करण्यात आलं. बहुसंख्य पाश्चिमात्य आणखी डाव्या इतिहासकारांनी हा नॅरेटिव्ह जो होता, सरस्वती ही काल्पनिक नदी आहे, हा अत्यंत हिरिरीने मांडला. आजही अनेक लोक मांडण्याचा तो प्रयत्न करतात. पण आता अनेक संशोधकांनी, म्हणजे काही भारतीय, काही पाश्चिमात्य अशा संशोधकांनी प्रचंड प्रमाणात परिश्रम करून मैलोनमैल पायी चालत असं सिद्ध केलंय की चंदीगडच्या जवळ शिवालिक टेकड्या ज्या आहेत तिथे उगम पाहून हरियाणा, राजस्थान या मार्गाने प्रवास करत पाकिस्तानात शिरणारी आणि तिथून पुन्हा गुजरातमध्ये भारतात शिरणारी आणि शेवटी कच्छच्या रणामध्ये समुद्राला मिळणारी अशी एक नदी होती, जिचं पात्र आता पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे. त्याला आज आपण घग्गर हाकरा असं म्हणतो. भारतातला तिचा जो भाग आहे त्याला घग्गर म्हणतात आणि पाकिस्तानमध्ये जो भाग आहे त्याला हाकरा म्हणतात. आणि घग्गर हाकरा रिव्हर सिस्टीम असं तिचं वर्णन केलं जातं. आणि तिचा कोरडं पडलेलं पात्र, ड्राईड अप पॅलिओ चॅनल, हीच प्राचीन सरस्वती नदी होती, हे आता निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. विशेषतः इस्रो आणखीन नासा यांची सॅटेलाइट्सनी जेव्हा त्या भागाचा आढावा घेतला, फोटोग्राफी केली, तेव्हा अनेक ठिकाणी हे पात्र 16 किलोमीटर इतकं रुंद होतं, काही ठिकाणी 12 किलोमीटर इतकं रुंद होतं असं आढळून आलं. म्हणजे एक अतिशय प्रचंड अशी नदी इथून वाहत होती, हे त्या सॅटेलाइट इमेजरीवरनं सुद्धा सिद्ध झालं. नंतर अनेक शास्त्रज्ञांनी तिथे खोलवर खड्डे करून तिथे आतमध्ये अजूनही पाणी आहे, त्या पाण्याची जेव्हा तपासणी केली तेव्हा ते पाणी काही ठिकाणी 10,000 वर्षापूर्वीचं पाणी आहे हे सुद्धा सिद्ध झालं. आणि ते हिमालयातून वाहणारं पाणी होतं हे सुद्धा सिद्ध झालं. तर अशा विविध प्रकारे जेव्हा अनेक चाचण्या केल्या, अनेक तपासण्या केल्या आणि मग शास्त्रज्ञांनी हे जाहीर केलं की ही सरस्वती नदीच आहे, सरस्वतीच नदीच इथून वाहत होती. आणि मग सगळा एक वेगळाच प्रकारचा नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये उभा राहिला. कारण हे जे पॅलिओ चॅनल आहे याच्या किनाऱ्यावर सिंधू संस्कृतीची
75% ठिकाणं, काल जसं मी सांगितलं की 2500 ठिकाणं आजपर्यंत सापडलेली आहेत, त्यातली 75% ठिकाणं ही या ड्राईड अप पॅलिओ चॅनेलच्या किनाऱ्यावरती आपल्याला आढळलेली आहेत. म्हणजे आपण इतके दिवस ती सिंधू संस्कृती असं जे म्हणत होतो, कारण पहिली 2 ठिकाणं हरप्पा आणि मोहेंजोदारो सिंधूच्या किनाऱ्यावरती होती आणि म्हणून तिचं जे नाव पडलं ते पडलंच. पण आता हा नवीन आपण जर डेटा बघितला आणि ही 75% ठिकाणं जर सरस्वतीच्या किनाऱ्यावर असतील, तर या संस्कृतीला आपण सिंधू सरस्वती संस्कृती असं म्हटलं पाहिजे, हे निश्चित आहे. आणि हरियाणामधनं ही वाहत होती, राजस्थानमधनं वाहत होती आणि ह्याच भागात ऋग्वेदाची सुद्धा निर्मिती झाली, हे आपण काल बघितलं. आणि त्यामुळे सिंधू सरस्वती संस्कृतीच्या किनाऱ्यावर ऋग्वेदही लिहिला गेला आणि तिथेच सिंधू सरस्वती संस्कृती सुद्धा उदयाला आली. त्यामुळे या दोन्ही संस्कृती यांचं एकमेकाशी काहीतरी नातं असलं पाहिजे, हे सुद्धा त्याच्यावरून आपल्याला निश्चित आढळतं. आणि इतके दिवस जो आपल्याला इतिहास सांगितला की सिंधू सरस्वती संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ही आधी होऊन गेली आणि त्याच्यानंतर 1500 BCE मध्ये आर्य भारतात आले आणि 1200 BCE मध्ये त्यांनी ऋग्वेद लिहिला किंवा निर्माण केला. हा सगळा इतिहास याच्यावरती फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. ते कसं ते आपण आता बघूया. ऋग्वेदामध्ये सरस्वती नदीला सर्वाधिक जास्ती महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे ऋग्वेदात सरस्वतीचा उल्लेख 90 वेळा येतो आणि गंगेचा उल्लेख केवळ 4 किंवा 5 वेळा येतो. याच्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की गंगा ही आज जरी खूप महत्त्वाची आणि मोठी नदी असली आणि ती भारताच्या परंपरेत नेहमीच महत्त्वाची होती, पण ऋग्वेद काळात मात्र गंगेपेक्षाही जास्ती महत्त्व हे सरस्वतीला दिलेलं होतं. कारण की ऋग्वेदाचे रचयिते जे ऋषी होते, त्यांचे आश्रम हे सरस्वतीच्या किनाऱ्यावर होते आणि ऋग्वेदाची रचना ही मुख्यतः पुरुवंशाने केली असं म्हटलं जातं. पुरुवंशाच्या भरत शाखेने केली असं म्हटलं जातं. आणि त्या त्या शाखेचे जे ऋषी होते त्यांचे सगळ्यांचे आश्रम काल आपण जसं पाहिलं त्यानुसार ब्रह्मावर्त या प्रदेशात होते आणि त्यामुळे ते सरस्वतीला अत्यंत महत्त्वाची नदी, आर्यांची जीवनदायिनी अशा शब्दात तिचं वर्णन करायचे. ती जेव्हा हिमालयातून जमिनीवर उतरते तेव्हा ती प्रचंड मोठ्या पाषाणांना कमळाच्या देठांसारखं मोडून टाकत ती पृथ्वीवर जमिनीवर उतरते, अशा शब्दात तिचं वर्णन केलेलं आहे. आणि महाशक्तिशाली अतिशय पॉवरफुल अशी नदी असं सगळं वर्णन त्या ऋग्वेदात त्यांनी केलेलं आहे. आणि ती किती महत्त्वाची होती ते ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलामध्ये वृत्समद ऋषी त्यांनी ते लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात की नदी तमे अंबी तमे देवी तमे, म्हणजे तू नदींमध्ये सर्वश्रेष्ठ नदी आहेस, मातांमध्ये सर्वश्रेष्ठ माता आहेस आणि देवींमध्ये सर्वश्रेष्ठ देवी आहेस. तर इतकं प्रचंड मोठं महत्त्व ते सरस्वतीला देत होते आणि त्या नदीला देवी मानत होते, माता मानत होते. हे सगळं आपल्याला ऋग्वेदातल्या वर्णनावरून पुन्हा पुन्हा आढळून येतं. ही सरस्वती नदी इतकी पॉवरफुल आणि इतकी शक्तिशाली का होती, याचं एक कारण होतं की हिमालयातल्या हिमनद्यांमध्ये उगम पावणार आहे. कारण की शिवालिक टेकड्या तिथे काही तिचे स्रोत जरी तिथून उगम पावत असले तरी तो काही बारमाही सोर्स नाही. कारण की त्या काही शिवालिक टेकड्यांवरती हिमनद्या नाही आहेत. तर त्यामुळे हिमनद्यांमधनं ज्या नद्या उगम पावतात त्यांनाच सतत 12 महिने पाण्याचा स्रोत त्यांच्यासाठी उपलब्ध असतो. नाही तर बाकी नद्यांना मान्सूनच्या पाण्यावरती अवलंबून राहावं लागतं. तर त्यामुळे ही नदी इतकी मोठी आणि इतकी शक्तिशाली का होती, तर याचं कारण असं की सतलज नदी जी हिमनदीमधून उगम पावते, ती जमिनीवर आल्यानंतर तिचा 2 भागात ती विभाजित होत होती आणि पंजाबमधल्या रोपड इथून एक स्ट्रीम ही या सरस्वतीला येऊन मिळत होती. त्यामुळे सतलजचं पाणी मोठ्या प्रमाणात या सरस्वतीमध्ये येऊन विसर्जित होत होतं. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे सतलज ही या सरस्वतीच्या पश्चिमेकडे होती आणि सरस्वतीच्या पूर्वेकडे यमुना जी होती, ती यमुना सुद्धा हिमालयातनं जेव्हा जमिनीवर उतरायची तर ती 2 भागात विभागली जायची. एक भाग पूर्वेकडे जाऊन गंगेला मिळत होता, यमुना या नावाने, आणि दुसरा जो स्ट्रीम होता
तो पश्चिमेला सरस्वतीला येऊन मिळत होता आणि त्याला दृशद्वती असं नाव दिलेलं होतं. त्यामुळे काल जसं आपलं बोलणं झालं की दृशद्वती आणि सरस्वती यांच्या संगमाच्या ठिकाणी ब्रह्मावर्त हे ठिकाण होतं आणि या दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावर सिंधू सरस्वती संस्कृतीची असंख्य ठिकाणं आपल्याला आढळतात. तर या दोन्ही, एक गंगेचा एक प्रवाह आणि सतलजचा एक प्रवाह, हे 12 महिने हिमनद्यांमधनं उगम पावणारे प्रवाह सरस्वतीला मिळत होते आणि त्यामुळे ही एक प्रचंड मोठी नदी होती. जसं मी सांगितले की काही ठिकाणी 16 किलोमीटर, काही ठिकाणी 12-14 किलोमीटर असं अशी तिची रुंदी होती आणि तिचा एकंदरीत प्रवाह सुद्धा अतिशय शक्तिशाली होता, असं वर्णन ऋग्वेदात त्यांनी वारंवार केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की हिमालयाचा जी जिओलॉजी आहे ती अस्थिर आहे. आपल्याला बहुतेकांना कल्पना असेल की भारत खंड जो आहे तो आधी आशिया खंडाचा भाग नव्हता. तर तो भारत, मदागास्कर, आणखीन साऊथ आफ्रिका हे सगळे एकत्र होते. तिथनं भारत हा एक वेगळा झाला त्या भूखंडापासून, मोठ्या भूखंडापासून, आणि हळूहळू सरकत तो एशिया खंडावरती येऊन आदळला साधारण 5 कोटी वर्षापूर्वी. आणि त्या टकरीमधून हिमालय निर्माण झाला आणि हिमालय खूप मोठा पर्वत म्हणून तिथे उदयाला आला. आणि हा जो भारत खंड आहे तो आजही एशियाच्या भूमीला हळूहळू आणखीन रेटत चाललेला आहे. आणि त्यामुळे हिमालयाची उंची दरवर्षी काही, मला वाटतं, 5 मिलीमीटर वगैरे अशा पद्धतीने ती अजूनही वाढते आहे. तर त्यामुळे सगळा हिमालयाचा जो भूगर्भ आहे तो खूप अस्थिर आहे. अजूनही तो काही पूर्णपणे सेटल झालेला नाही, कारण की हा जो पुश आहे तो पुश अजूनही सुरूच आहे. आणि त्यामुळे तिथे अनेक वेळा टेक्टॉनिक शिफ्ट ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचे भूगर्भीय बदल होतात, अनेक वेळा भूकंप होतात. हे सगळं आपण आतापर्यंत अनुभवलेलं आहे. आणि ह्या भूगर्भीय हालचालींमुळे तिथे अशी घटना घडली साधारण 10,000 वर्षापूर्वी की सर सतलजचा जो प्रवाह रोपरवरनं सरस्वतीला येऊन मिळत होता त्यांनी आपली दिशा बदलली आणि संपूर्ण सतलज नदी ही पश्चिमेकडे जाऊन सिंधू नदीला मिळू लागली आणि त्यामुळे तो प्रवाह बंद झाला. दुसऱ्या बाजूलाही नेमकं तसंच घडलं की दृशद्वती हा जो यमुनेचा प्रवाह होता त्यांनी सुद्धा दिशा बदलली आणि तो यमुना म्हणून पूर्वेला जाऊन गंगेला मिळू लागला. म्हणजे आपण जे म्हणतो किंवा आपल्या परंपरेत जे सांगितलंय की गंगा, यमुना, सरस्वती हा त्रिवेणी संगम प्रयागराजला आहे, ते दृश्यद्वतीचं जे पाणी होतं ते खरं तर सतलजला, सरस्वतीला मिळणारं पाणी होतं. त्यामुळे सरस्वतीचंच पाणी यमुनेत जाऊन यमुनेच्या मार्गाने गंगेला मिळायला लागलं. ही जी एक, काय म्हणू आपण त्याला, सिव्हिलायझेशनल मेमरी किंवा संपूर्ण समाजाची एक जी मेमरी होती ती त्यांनी ह्या मिथक कथेच्या स्वरूपात समाजाने जपली असं म्हणता येईल. असं म्हणतात की ह्या मिथक कथा ज्या असतात त्या त्या संस्कृतीच्या आठवणी असतात आणि त्या आठवणी मिथक कथांच्या स्वरूपात जपल्या जातात. तर हे आपल्याला या उदाहरणावरनं निश्चित जाणवतं की दृशद्वतीचं पाणी म्हणजे सरस्वतीला मिळणारं पाणी ते आता गंगेला मिळायला लागलं. म्हणजे सरस्वती, यमुना आणि गंगा यांचा संगम तिथे प्रयागराजला होतो. हे पूर्णपणे खोटं आहे किंवा ही एक काल्पनिक कथा आहे असं जे आपल्याला इतके दिवस वाटत होतं आणि सांगण्यात येत होतं, त्याला आपण आता काउंटर करू शकतो किंवा ही जी समजूत आहे ती पूर्णपणे काल्पनिक नाही, तर त्याला काहीतरी इतिहासाचा आधार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे दोन्ही जेव्हा प्रवाह सरस्वतीला सोडून गेले तेव्हा सरस्वतीचा प्रवाह बऱ्यापैकी वीक झाला. साहजिकच पूर्ण 12 महिने जो पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात हिमनद्यांमधनं होत होता त्याचे स्रोत तुटल्यामुळे सरस्वतीच्या प्रवाहावर मर्यादा आली. पण एक गोष्ट अशी घडली की इसवी सन पूर्व 8,000 ते इसवी सन पूर्व 4,000 मान्सूनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. खूप मोठ्या प्रमाणात मान्सून तेव्हा भारतात पडत होता आणि त्यामुळे सरस्वतीत हे पाण्याचे प्रवाह जरी दूर गेले तरी सुद्धा सरस्वती 12 महिने वाहणारी मोठी नदीच म्हणून ओळखली जात होती, शक्तिशाली नदी म्हणूनच ओळखली जात होती. आणि त्यामुळे फार मोठा फरक पडला असं नाही. पण 4,000 नंतर
पूर्व 4000 नंतर मान्सून नॉर्मल झाला, सर्वसामान्य मान्सून पडायला लागला. आणि मग मात्र हे आधी जे पाण्याचे प्रवाह तिला सोडून गेले होते आणि आता मान्सूनही कमी झाला, तर मग सरस्वती ही काही ठिकाणी लुप्त व्हायला लागली. म्हणजे महाभारतात असं वर्णन आहे की बलरामांनी जेव्हा महाभारत युद्ध सुरू झालं तेव्हा तो तीर्थयात्रेला निघून गेला, अशा आपल्या महाभारतात सांगितलेलं आहे. आणि तो विनाशन या ठिकाणी जिथे गेला होता तिथे सरस्वती लुप्त झालेली पुन्हा अवतीर्ण झाली होती, असं महाभारत सांगतं. तर तो इंटरमिटंट ज्याला म्हणतो अशा स्वरूपाचा सरस्वतीचा प्रवाह हा महाभारत कालात झालेला होता, असं आपण म्हणू शकतो. पण तरी सुद्धा काही प्रमाणात तरी सरस्वती तेव्हा वाहत होती. पण पूर्व 2200 ते पूर्व 1900 ही 300 वर्ष संपूर्ण जगात खूप भीषण दुष्काळ पडला. 300 वर्ष कंटिन्युअस दुष्काळ अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेक इजिप्शियन संस्कृती असेल, मेसोपोटेमियन संस्कृती असेल, ह्या संस्कृती लयाला जाण्याचं हे प्रमुख कारण होतं. आणि त्याच कारणामुळे सिंधू सरस्वती संस्कृती ही सुद्धा लयाला गेली. ती आर्यांच्या आक्रमणात लयाला गेली आणि आर्यांनी ती नष्ट केली वगैरे, ह्या सगळ्या भाकड कथा आहेत. ती लयाला जाण्याचं मुख्य कारण हे हवामानाशी निगडित होतं. कारण की आधीच कमजोर झालेली सरस्वती या 300 वर्षाच्या दुष्काळात मात्र अजिबात टिकू शकली नाही आणि ती पूर्णपणे लयाला गेली. म्हणजे आज जो कोरडं पडलेलं जे पॅलिओ चॅनल आपल्याला दिसतं ते तेव्हापासून तसंच कोरडं पडलेलं आहे, असं असं आपण म्हणू शकतो. त्याच्या आधी जेव्हा सरस्वती संपूर्ण शक्तीनिशी वाहत होती तेव्हा सगळाच हा भूप्रदेश राजस्थान सकट हा पूर्णपणे हिरवागार होता. आणि राजस्थान आज जरी वाळवंट असलं तरी तेव्हा तो पूर्ण हिरवागार प्रदेश होता. आणि नंतर ही सरस्वती आटल्यानंतर तिथे वाळवंट तयार झालं. आणि ह्याही आठवणी राजस्थानमधल्या काही लोकगीतांमध्ये आज अजूनही जपलेल्या आहेत, असं आपल्याला आढळतं. अनेक संशोधकांनी सुद्धा ते दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने 2200 ते 1900 या दरम्यान सरस्वती नदी लयाला गेली आणि त्याच कालखंडात सिंधू सरस्वती संस्कृती सुद्धा लयाला गेली. 1900 पूर्व 1900 मध्ये सिंधू सरस्वती संस्कृती ही पूर्णतः लयाला गेली आणि तिथले जे लोक होते त्यांनी भारतातल्या विविध ठिकाणी स्थलांतर केलं, काल आपण बोललो त्याच्याबद्दल. आणि त्याचबरोबर भारताबाहेर सुद्धा पश्चिमेकडे अनेक ठिकाणी त्या लोकांनी स्थलांतर केलं, कारण की पाणी नाही म्हटल्यानंतर त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं. आणि मग ते भारतीय संस्कृती घेऊन, हिंदू संस्कृती घेऊन ते विविध ठिकाणी वेगवेगळ्या देशांना पसरले, असं आपल्याला इतिहासात आढळतं. आता एक महत्वाची याच्यात प्रश्न असा निर्माण होतो की आर्यांच्या आक्रमण सिद्धांतानुसार जर पूर्व 1200 मध्ये ऋग्वेदाची निर्मिती झाली असेल तर त्याच्या 700 वर्ष आधी म्हणजे पूर्व 1900 मध्ये जी नदी लयाला गेली त्या सरस्वतीचं वर्णन ती पूर्णतः कोरडी पडल्यानंतर 700 वर्षांनी जो ऋग्वेद लिहिला गेला या लोकांच्या म्हणण्यानुसार, त्याच्यात त्या नदीचं वर्णन इतकी महाशक्तिशाली, इतकी मोठी, इतकी पवित्र, असं सगळं वर्णन कसं होणं शक्य आहे? हा एकच पुरावा पुरेसा आहे की आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत जो आहे किंवा स्थलांतराचा सिद्धांत जो आहे तो पूर्णतः चुकीचा आहे, हे 100% या उदाहरणावरनं सिद्ध होतं. पण गंमत अशी आहे की हे लक्षात आल्यावर हे जे आक्रमणाचे किंवा स्थलांतराचे समर्थक आहेत त्यांनी मग अनेक विलक्षण अशा कोलांट्या उड्या मारायला सुरुवात केली. कारण की या पुराव्याला काउंटर करणं हे तर केवळ अशक्य होतं, हा पुरावा नाकारणं केवळ अशक्य होतं. आणि मग त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की अफगाणिस्तानमधली हेल्मंड म्हणून नदी आहे, ती हेल्मंड नदी ही खरी सरस्वती होती, इथे काही सरस्वती वगैरे नव्हतीच, असं त्यांनी सांगितलं. तर त्यांच्या दुर्दैवाने ऋग्वेदामध्ये नदीस्तुती म्हणून एक सूक्त आहे आणि त्या नदीस्तुतीमध्ये त्यांनी पूर्वेला गंगा ते पश्चिमेला सिंधू या दरम्यानच्या सगळ्या नद्यांची नावं पूर्व ते पश्चिम या क्रमाने लिहिलेली आहेत त्या नदीस्तुतीमध्ये. आणि तिथे ती सरस्वतीचा जो उल्लेख आहे तो आज जे घग्गर आकाराचं पॅलिओ चॅनल आहे त्याच्याशीच बरोबर जुळतो. म्हणजे ते म्हणतात पूर्वेला गंगा, मग यमुना, मग वृषभवती, मग सरस्वती, मग सतलज,
अशा क्रमाने ते सिंधूपर्यंत जातात आणि त्यामुळे घग्गर आकाराचं जे कोरडं पडलेलं पात्र आहे तीच सरस्वती आहे हे त्या नदीस्तुतीवरनंही सिद्ध होतं. तर आता याला काय उत्तर द्यायचं? तर मग त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की आर्य लोक जे होते किंवा ऋग्वेदकर्ते जे होते ते कुठल्याही नदीला सरस्वती म्हणायचे. असा एक अत्यंत बाष्कळ त्यांनी आर्ग्युमेंट करायला सुरुवात केली. पण असं जर असतं तर मग गंगा, यमुना, दृषद्वती, सतलज, सिंधू, चिनाब, ते नावं तेव्हा वेगळी होती, हसिकनी वगैरे वगैरे. तर ती सगळी नावं त्यांनी वेगळी का दिली? मग सगळ्या नद्यांना तर सरस्वती म्हणत होते, कुठल्याही नदीला जर सरस्वती म्हणत होते, तर मग ही वेगवेगळी नावं का दिली? याचंही काही उत्तर नाही. दुसरं असं की हेल्मंड नदी जी आहे ती लँडलॉक्ड रिव्हर आहे, ती की समुद्राला मिळत नाही, कारण की अफगाणिस्तानला समुद्र किनाराच नाही. आणि ऋग्वेदात तर त्यांनी म्हटलंय की हिमालयापासून उगम पाहून समुद्रापर्यंत अविरत वाहणारी अशी ही नदी आहे, असं अनेक वेळा त्यांनी वर्णन केलेलं आहे. मग त्यांनी आणखीन त्याच्यावर एक असं आर्ग्युमेंट केलं की कुठल्याही तलावाला सुद्धा तेव्हा ते ऋग्वेदातले लोक समुद्र म्हणत होते. पण असं सुद्धा कुठे आढळत नाही, कारण की समुद्राचा समुद्र म्हणूनच ते उल्लेख अनेक वेळा तिथे ऋग्वेदात करतात. तर त्यामुळे काही करून हे सत्य नाकारायचं यासाठी त्यांनी स्वतःचं हसं करून घेतलं असं आपल्याला नक्की म्हणता येईल. कारण की हे कुठलाच न टिकणारे हे अशी अशी अनेक आर्ग्युमेंट्स त्यांनी केली आणि त्याच्यावरून हेच लक्षात आलं की यांना काहीही झालं, कितीही पुरावे दिले तरी ही गोष्ट मान्य करणार नाहीत की संस्कृत आणि वैदिक संस्कृती यांची निर्मिती भारतातच झाली होती, ही पश्चिमेकडनं आलेल्या आर्यांनी केली, हे खोटं आहे. हे ते कधीच मान्य करणं शक्य नाही, कारण की त्यांना त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या राजकारणासाठी, त्यांच्या विचारसरणीसाठी हे प्रतिपादन करणं आवश्यक आहे. आणि त्याला मग पुरावा आहे की नाही, त्याला काही प्रमाण आहे की नाही, याचं त्यांना काही फारसं देणं घेणं नाही आहे. हे सगळं या सरस्वतीच्या विवेचनावरनं अगदी निश्चित आपल्याला आढळतं. दुसरं असं आहे की याच्यावरनं हे सुद्धा सिद्ध होतं, आज आपण त्याच्याबद्दल फार डिटेलमध्ये बोलणार नाही, पण ऋग्वेद, वैदिक संस्कृती आणि सिंधू सरस्वती संस्कृती या मूलतः एकच होत्या, हे सुद्धा याच्यावरनं सिद्ध होतं. कारण की ऋग्वेदाची निर्मिती सरस्वतीच्या किनाऱ्यावर झाली. सिंधू सरस्वती संस्कृतीची सुद्धा सर्वात जास्ती ठिकाणं ही सरस्वतीच्याच किनाऱ्यावरती होती आणि या दोन्ही एकाच भूप्रदेशात असणाऱ्या, साधारण एकाच वेळेस अस्तित्वात असणाऱ्या या दोन्ही संस्कृती यांचा एकमेकाशी काही संबंधच नसेल हे अशक्य आहे. आणि आता हे 100% मान्य होत नव्हतं, कारण की ते जे ती लिपी आहे सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये शिक्क्यांवरती किंवा इतर गोष्टींवरती आढळणारी लिपी, याचं डेसिफरमेंट म्हणजे कुठली भाषा आहे हे आजपर्यंत शोधता आलं नव्हतं. पण काल मी जसं सांगितलं ते यज्ञवेदम म्हणून एक आंध्रामधले एक विद्वान आहेत, त्यांनी क्रिप्टॉलॉजी आणखीन या सगळ्या टेक्निक्सचा वापर करून ती डिसाफरमेंट केलेली आहे आणि त्याच्यावरून असं लक्षात आलं की ती संस्कृत भाषाच होती. आणि त्यामुळे आता ही संस्कृती ही वैदिक संस्कृतीच होती, सिंधू सरस्वती संस्कृती वैदिक संस्कृतीच होती, हे आता सिद्ध झालंय असं म्हणायला हरकत नाही. इतरही अनेक त्याच्यासाठी पुरावे आहेत. उदाहरणार्थ हे जे शिक्के आहेत जे सापडलेले आहेत सिंधू सरस्वती संस्कृतीमधले, त्याला युनिकॉर्न सील त्यातला असा एक शिक्का अतिशय प्रसिद्ध आहे. आणखीन युनिकॉर्न त्या शिक्क्यांमध्ये जे काय दाखवलंय तसंच वर्णन आपल्याला अथर्ववेदात आढळतं. त्यामुळे अथर्ववेदाशी कदाचित ती संस्कृती समकालीन असावी किंवा ते शिक्के जे आहेत ते समकालीन असावेत असं आपल्याला त्याच्यात दिसून येतं. आणि मी आता माझ्या नवीन पुस्तकात त्याचं खूप मोठ्या प्रमाणात विवेचन केलंय की ऋग्वेद हा साधारण 8500 BC, नंतर सामवेद हा साधारण 6500 ते 6000 BC आणि यजुर्वेद हा 5500 ते 2500 BC, आणखीन अथर्ववेद हा 2500 पासून नंतर लिहिला गेला. आणि त्यामुळे ही अनेक ठिकाणं जी आहेत ते 2500 म्हणजे उदाहरणार्थ
मोहेंजोदारो जिथे ती काही सील्स सापडलेली आहेत त्याचा कालखंड 2500 BCE होता असंच मानलं जातं. त्यामुळे त्या अथर्ववेदाशी समकालीन असतील हे शिक्के हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आणि अथर्ववेदातलं वर्णन आणि त्या शिक्क्यांवरची चित्र ही 100% एकमेकाशी मॅच होतात हे सुद्धा आपल्याला आढळतं. आणि त्यामुळे ही वैदिक संस्कृती आणि ही संस्कृती ही एकच होती. त्याचे असे असंख्य पुरावे आज उपलब्ध होत हळूहळू उपलब्ध होत आहेत आणि त्याच्यावरून हे सिद्ध होत आहे की 1500 BCE मध्ये आर्य आले आणि मग त्यांनी 1200 BCE मध्ये वेद लिहिले वर हे जे काय आज त्याला हास्यास्पद म्हणावं असंच जे वर्णन आहे ते 100% चुकीचं आहे. ते कम्प्लिटली डिबंक्ड आहे असं आपण नक्की आज म्हणू शकतो. आणि आ- कोणी जर आपल्याला हे सांगू लागलं की पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या आर्यांनी तुम्हाला तुमची भाषा दिली आणि तुमची वैदिक संस्कृती दिली, तर हे सगळे पुरावे सांगून आपण त्यांचा निश्चित प्रतिवाद केला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रमाणात या गोष्टीचा प्रचार केला पाहिजे. आता आपण बघूया की बाबासाहेब आंबेडकर आणखी स्वामी विवेकानंद याबद्दल काय म्हणतात ते मी आपल्याला थोडक्यात सांगतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, परदेशातून आलेल्या आर्यांनी झडप घालून इथल्या मूल निवासी लोकांच्या जमिनी हिसकावून घेतल्या आणि त्यांचा विच्छेद केला. हे युरोपियन पंडितांनी केलेले प्रतिपादन म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. आर्य परदेशातून आले हे तुम्हाला कुठल्या वेदात कुठल्या सुक्तात आढळले? त्यांनी मूलनिवासींची कत्तल केली हा शोध तुम्हाला कसा लागला? अशी मूर्खपणाची बडबड करून तुम्हाला काय मिळते? भारतीय विद्वानही हे स्वीकारतात आणि आपल्या मुलांनाही हेच शिकवले जाते. हे विचित्र आहे. युरोपियनांना जेव्हा संधी मिळते तेव्हा ते मूलनिवासी लोकांचा वंशविच्छेद करतात आणि त्यांच्या जमिनींवर आरामात कब्जा करतात. म्हणून त्यांना असं वाटतं की आर्यांनीही हेच केलं असेल. पण पुरावा कुठे आहे? फक्त अंदाज. मग तुमच्या या काल्पनिक गोष्टी तुमच्याकडेच ठेवा. पॅरिस काँग्रेसमध्ये मी या कल्पनांचा कठोर निषेध केला. भारतीय व युरोपीय जाणकारांशी मी याविषयी बोलत आलो आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या सिद्धांताविषयी अनेक आक्षेप विस्ताराने नोंदवता येतील अशी मला आशा आहे. माझे आपल्या विद्वानांना हेच सांगणे आहे की तुमच्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करा आणि आपले निष्कर्ष स्वतः काढा. आता याच्यापेक्षा स्पष्ट या थिअरीचं प्रतिवाद कोणी केला असेल असं मला वाटत नाही. आणि ते शेवटी सांगतात ते अतिशय महत्वाचं आहे की आपला अभ्यास आपण केला पाहिजे. पाश्चिमात्य लोक जे सांगतात त्याच्यावर अवलंबून ते म्हणतील ते मुकाट्याने स्वीकारायचं हे 100% चुकीचं आहे. आणि आपण जर आपला अभ्यास केला, आपण जर आपला रिसर्च केला आणि ते वेगवेगळे विविध पुराव्यांचा अभ्यास केला तर 100% आपण याच कन्क्लुजनला येतो की हा सिद्धांत म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. त्यांनी स्वामीजींनी जे वर्णन केलंय ते अगदी 100% बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. इतक्या स्पष्ट शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा याचा प्रतिवाद केलाय. तोही आपण बघूया. बाबासाहेब म्हणतात, आर्यांनी परदेशातून भारतावर आक्रमण केले यासाठी थोडा देखील पुरावा उपलब्ध नाही. पाश्चिमात्य लेखकांनी मांडलेली आर्य वंशाची कल्पना पावलोपावली कोसळून पडते. ही कल्पना काल्पनिक गृहीतक आणि त्यापासून काढलेले निष्कर्ष यांच्यावर आधारित आहे. यापैकी एकाही गृहीतकाला वस्तुस्थितीचा आधार नाही. आर्यांनी बाहेरून येऊन भारतावर आक्रमण केले हे प्रतिपादन सिद्ध झालेले नाही. तसेच दास आणि दस्यू हे भारताचे मूल निवासी होते हे देखील पूर्णपणे चुकीचे आहे. आर्यवंशाच्या कल्पनेचे निर्माते आपला सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी इतक्या घाईत आहेत की त्यासाठी आपण किती निरर्थक विधाने करतो याचे त्यांना भान राहिलेले नाही. आर्यवंशाचा सिद्धांत इतका मूर्खपणाचा आहे की त्याचा या आधीच अंत होणे आवश्यक होते. आता या बाबासाहेबांसारख्या सारख्या स्पष्ट शब्दात आणि इतक्या लॉजिकली कोणी हे मांडू शकेल असं मला तरी वाटत नाही. तर अशा पद्धतीने
त्यांनी ह्या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताच्या मार्फत आधी जसं त्यांनी भारताला डिनॅशनलाइज केलं होतं, की भारत हे एक राष्ट्रच नाही, राष्ट्र म्हणून भारताला काही अस्तित्वच नाही, असं जे सांगितलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला डिकल्चरलाइज किंवा डिसोशलाइज केलं असं म्हणता येईल, की त्यांनी तुमची संस्कृती ही काही नव्हतीच, ती तुमची नाहीच आहे, ही तुम्हाला बाहेरून आलेल्या लोकांनी दिलेली आहे. आणि तुमचा समाज सुद्धा काही असा एका संस्कृतीने बांधलेला असा काही समाज नाही आहे, असं सांगून त्यांनी आपल्याला डिसोशलाइज केलं, डिनॅशनलाइज, डिसोशलाइज. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक युक्ती केली, आणि ती म्हणजे त्यांनी आपल्याला हिंदुआइज करायला सुरुवात केली. पण त्यांना माहिती होतं की जोपर्यंत हिंदू धर्म आहे, हिंदू संस्कृती आहे, तोपर्यंत भारत एक आहे. भारताला एकत्र बांधून ठेवणारे जो धागे आहेत, जे जे जी काय म्हणू त्याला आपण, शक्ती आहे, ती हिंदू धर्म, हिंदू संस्कृती हीच शक्ती आहे की सगळ्या भारताला एकत्र बांधून ठेवते. आपण सुरुवातीला पहिल्या दिवशी सुद्धा ते बघितलं की वेगवेगळ्या तीर्थयात्रांचे मार्ग, तीर्थक्षेत्र, 51 शक्तीपीठ, 12 ज्योतिर्लिंग, याच्यामुळे भारत एकत्र जोडला जातो. महाभारत आणि रामायण याच्यातल्या कथा ही भारताला एकत्र ठेवणारी शक्ती आहे. आणि त्यामुळे हिंदू धर्मातनं जर जास्तीत जास्त लोकांना हिंदू धर्मापासून दूर केलं, तर भारत जास्तीत जास्त कमजोर होत जाईल, वीक होत जाईल, आणि मग त्याला आपल्या विरुद्ध उभं राहणं हे अशक्य होईल, हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी एक एक गटाला हिंदू धर्मापासून लांब कसं करता येईल याची योजना करून ती राबवायला सुरुवात केली. ती आपण जरा थोडक्यात बघूया. मी जर तुम्हाला सांगितलं की ब्रिटिशांच्या आगमनाच्या आधी भारतात आदिवासी हा शब्दच अस्तित्वात नव्हता, तर कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण ते वास्तव आहे की भारतात आदिवासी हा शब्दच नव्हता. आदिवासी हा शब्द ब्रिटिशांनी पहिल्यांदा आणला. ॲबओरिजिनल्स या स्वरूपात त्यांनी तो आणला, आणि त्याचं भाषांतर आदिवासी असं झालं. वनात राहणारे जे लोक होते त्यांना आपल्याकडे आदिवासी म्हणत नव्हते, तर त्यांना वनवासी म्हणत होते, वनजाती म्हणत होते. पण आदिवासी हा शब्द आपल्याकडे नव्हता, कारण आदिवासी याचा अर्थ काय निघतो, तर हे आधीपासून भारतात राहणारे लोक, म्हणजे मूल निवासी. आणि बाकी सगळे लोक हे नंतर आलेले लोक, बाहेरून आलेले लोक. हे प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आदिवासी हा शब्द काढला. महात्मा गांधी आपल्या भारतीय समाजाचं वर्णन असं करायचं की ही समाजाची रचना सागरात उठणाऱ्या वर्तुळाकार लहरींप्रमाणे समतल आहे, हॉरिझॉन्टल आहे. आपली व्हर्टिकली स्ट्रक्चर्ड पिरॅमिड सारखी आपल्या समाजाची रचना नव्हती, जी होती असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर तशी उच्च निश्चितेवर आधारित असलेली आपली समाजाची रचना नव्हती, तर हॉरिझॉन्टली स्ट्रॅटिफाईड अशी ती आपली हॉरिझॉन्टली हॉरिझॉन्टल रचना होती, समतल रचना होती. आणि वेगवेगळी वर्तुळं होती त्याच्यामध्ये, पण ती वर खाली अशी नव्हती, ती एकाच पातळीवरती होती. तेव्हाचा जो समाज होता, प्राचीन समाज, त्याच्यामध्ये 3 भाग होते. एक होते नगरवासी, की जे शहरांमध्ये राहायचे. दुसरे होते वनवासी, जे जंगलात राहायचे. आणि तिसरे होते ग्रामवासी, जे खेड्यांमध्ये राहायचे. पण याच्यातलं कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ असं कुठलीही रचना आणि कुठलीही भावना आपल्या प्राचीन समाजामध्ये नव्हती. नगरं जी असायची त्याच्या भोवती एक जंगलांचा पट्टा असायचा, वनांचा पट्टा असायचा, ज्याच्यामध्ये गुरुकुलं असायची, ज्याच्यामध्ये सगळी विद्यार्थी शिकायला जायचे, गुरुगृही जायचे. आपण गुरुकुलाबद्दल बोललो पहिल्या दिवशी. तर ही गुरुकुलं सगळी जंगलांमध्ये होती. त्यामुळे भारताची शिक्षण व्यवस्था ही वनांमध्येच वसलेली होती. त्यामुळे वनांना आणि वनवासी लोकांना तितकं महत्त्व होतं, कारण की ज्ञानाचा जो स्रोत होता, ज्ञानव्यवस्थेचं, शिक्षण व्यवस्थेचं जे मूळ होतं, ते जंगलांमध्येच असायचं. दुसरी गोष्ट, आप वेदांनंतर जेव्हा भारताचं तत्वज्ञान विकसित व्हायला लागलं, ते सर्वात पहिल्यांदा अरण्यक ज्याला आपण म्हणतो, जे ग्रंथ आहेत वेदांमध्ये, संहिता, ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद असे वैदिक वाङ्मयाचे वेगवेगळे भाग आहेत. त्यातल्या अरण्यकांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तत्वज्ञान विषयक चिंतन हे अरण्यकांमध्ये सुरू झालं, आणि नंतर ते उपनिषदांमध्ये आणखीन विकसित झालं असं मानलं जातं. आणि हे सगळं चिंतन पुन्हा वनांमध्ये, जंगलांमध्येच झालं.
त्यामुळे भारतीय तत्वज्ञान जे आहे त्याचा जन्म सुद्धा वनांमध्ये झाला. त्यामुळे वनात राहणारे लोक हे कोणीतरी मागासलेले आदिवासी आणि असं जे नंतर आपल्याला चित्र उभं करण्यात आलं तसं अजिबातच नव्हतं. उलट वनांना सर्वाधिक महत्व आपल्या संस्कृतीमध्ये होतं असं आपण म्हणू शकतो. पण युरोपियन लोकांचं ची सवय अशी आहे किंवा युरोपियन लोकांचा इतिहास असा आहे की ते जिथे जिथे गेले, म्हणजे अमेरिका खंडात गेले, ऑस्ट्रेलिया खंडात गेले, तर या सगळ्या ठिकाणी त्यांनी तिथले जे मूल निवासी लोक होते त्यांच्या प्रचंड प्रमाणात कत्तली केल्या, संपूर्ण वंशविच्छेद केला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे स्पॅनिश आणि पोर्तुगीज लोक अमेरिका खंडात गेले, त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांचा रेड इंडियन्स ज्याला आपण म्हणतो ते आता मोजके लोक शिल्लक राहिलेले आहेत, बाकी सगळ्या लोकांचा वंशविच्छेद झाला. ब्रिटिश लोक ऑस्ट्रेलियात गेले, तिथे सुद्धा त्यांनी तेच केलं, तिथल्या स्थानिक लोक ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इथल्या स्थानिक लोकांचा वंशविच्छेद केला. तर ही त्यांची सवय असल्यामुळे आणि हा त्यांचा इतिहास असल्यामुळे त्यांनी एक गृहीत धरलं की भारतात जे गोरे लोक आले, जे आर्य आले, त्यांनी सुद्धा हेच केलं असेल. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आदिवासी हे इथले मूल निवासी होते आणि त्यांच्या या आर्यांनी कत्तली केल्या आणि म्हणून त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात अन्याय झाला असं त्यांनी आदिवासींनाच पटवून द्यायला सुरुवात केली. कारण की ही चांगली कल्पना होती की भारताला एका विभाजनाच्या चक्रात कसं आपल्याला ढकलून टाकता येईल. जसं मी म्हटलं की त्यांचा हेतू हा मुख्यतः भारतात जास्तीत जास्त फूट कशी पाडता येईल, समाजात जास्तीत जास्त विभाजन कसं करता येईल, हा हेतू असल्यामुळे त्यांनी हा आदिवासी ही एक पूर्णपणे काल्पनिक संकल्पना विकसित केली आणि तो एक संघर्ष बिंदू किंवा फॉल्ट लाईन ज्याला आपण म्हणतो ती फॉल्ट लाईन त्यांनी निर्माण केली असं आपल्याला म्हणता येतं. खरं पाहिलं तर ब्रिटिशांना सगळ्यात जास्ती कडवा प्रतिकार या वनजातींनीच केला. म्हणजे आपण पाहिलं असेल उमाजी नाईक महाराष्ट्रात होते, ते रामोशी वंशाचे होते. बिरसा मुंडा बिहारमध्ये होते, ते सुद्धा ट्रायबल समाजातले होते. तर ह्यांनी दक्षिणेकडे सुद्धा अनेक जे उठाव झाले ते सगळे या वन वन वनजातींनीच केले असं आपल्याला आढळतं. तर त्यामुळे त्यांनी या जातींवर गुन्हेगार म्हणून शिक्का मारला आणि त्यांना समाजाच्या परिघातनं बाहेर ढकलून दिलं आणि मग त्यांनाच सांगायला सुरुवात केली की तुमच्या समाजाने बघा तर कसं तुम्हाला तुमचा त्याग केलेला आहे, तुम्हाला बाहेर ढकलून दिलेलं आहे आणि तुमच्यावर कसा अन्याय झालेला आहे असं म्हणून मग ज्याला आपण म्हणतो व्हिक्टिमहुडची भावना किंवा बळीची मानसिकता ही त्या लोकांमध्ये निर्माण करून त्यांना मग ख्रिश्चन धर्म त्यांच्यावर लादणे, त्यांना मूळ हिंदू धर्मापासून ते वेगळे आहेत असं प्रतिपादन करणे, हे सगळे प्रकार त्यांनी सुरू केले. जेव्हा 1871 साली जनगणना सुरू झाली जी ब्रिटिशांनी सुरू केली, तेव्हा ते पहिल्या तिन्ही जनगणनेचे जे प्रमुख होते त्यांनी पुन्हा पुन्हा असे रिपोर्ट्स दिले की आदिवासींचा धर्म हा मूळ हिंदू धर्मापेक्षा काही वेगळा, कुठे त्याचं वेगळेपणा आढळतच नाही. त्यामुळे यांचा धर्म वेगळा आहे असं आपल्याला नोंद करण्याची त्या जनगणनेत काही कारण नाही, कारण की या धर्मांमध्ये फरक दिसत नाही. पण त्यांना असे असे आदेश देण्यात आले की नाही, तुम्ही हे वेगळा धर्म आहे असंच नोंद करा, त्याला ॲनिमिस्ट रिलिजन असं म्हणा. ॲनिमिस्ट म्हणजे निसर्गपूजक. पण हिंदू धर्मात सुद्धा निसर्गपूजा आहेच. म्हणजे आपण पावलोपावली वडाची पूजा करतो, आपण डोंगरांची पूजा करतो, आपण झाडांची पूजा करतो, नद्यांची पूजा करतो, तर पर्वतांची पूजा करतो. तर हे जे निसर्गपूजक पूजन आहे ते हिंदू धर्मातही आहे आणि तेच आदिवासी धर्मातही आहे. आणि म्हणूनच ते कमिशनर्स जे होते, जनगणनेचे कमिशनर्स, ते सांगत होते की हे कशाला दोन तुम्ही वेगळे धर्म सांगा सांगा नमूद करायला सांगताय, हा एकच धर्म आहे. पण त्यांना सांगण्यात आलं की नाही, तुम्ही हा वेगळाच धर्म दाखवा. कारण की त्यांना शेवटी हेच दाखवायचं होतं की आदिवासी हे हिंदू नाहीत. जसं मी म्हटलं की जास्तीत जास्त गटांना हिंदू धर्मातून दूर करणे हा त्यांचा उद्देश असल्यामुळे त्यांनी हे डी हिंदुआयझेशन करण्यासाठी त्यांनी आदिवासी हा एक वेगळाच गट, काल्पनिक गट तयार केला, जो मूळतः आपल्या भारतीय समाजाचाच एक अगदी अविभाज्य घटक होता. त्यांना हे दाखवलं की तुम्ही या समाजापेक्षा वेगळे आहात, तुम्ही या धर्मापेक्षा वेगळे आहात, असं करून त्यांनी डी हिंदुआयझेशनची एक सुरुवात केली असं म्हणता येईल. दुसरं आपण बघूया
वांशिक श्रेष्ठत्वाची भावना म्हणजे रेसिझम जे आहे तो सुद्धा युरोपच्या इतिहासाचा एक अतिशय अविभाज्य घटक आहे. कारण की युरोपचा इतिहास हा रेसिझमच्या भावनेने भरलेला आहे अक्षरशः असं म्हणू शकतो आपण. आणि त्यामुळे त्यांनी भारतात सुद्धा आर्य आणि द्रविड हे दोन वंश आहेत अशी एक कल्पना काल आपण बोललो त्यानुसार निर्माण केली. आणि आर्यन इन्व्हेजन थेअरीचा फायदा घेऊन त्यांनी दक्षिणेकडच्या लोकांच्या डोक्यात हे भरवलं की तुमचा द्रविड वंश आहे, तुम्ही या उत्तर भारतीय लोकांपेक्षा पूर्णतः वेगळे आहात, त्यांचा आणि तुमचा वांशिकदृष्ट्या काही संबंध नाही. आणि त्यामुळे तुम्ही कशाला त्यांचे अन्याय सहन करता, कारण की त्यांनी असंही त्यांना सांगितलं की हे बाहेरून आलेले लोक ते उच्च जाती बनून बसले, ते आर्य बनून बसले, तुम्हाला द्रविड म्हणून त्यांनी दक्षिणेकडे ढकलून दिलं आणि त्यांनी त्यांची संस्कृती तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तुमच्यावर नेहमीच अन्याय केला, अत्याचार केले असं सांगून त्यांच्यातही एक विक्टिमहूड मेंटॅलिटी, बळीची मानसिकता ही निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न केला. आणि त्याचा आधार होता आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. आणि जसं आपण काल बघितलं त्यानुसार आर्य आणि द्रविड हे वंश आपल्या परंपरेत कधीच मानले गेले नाहीत, म्हणजे ते वेगळे वंश नाहीच आहेत. पण तसा नॅरेटिव्ह तयार करून त्यांनी या फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये फूट पाडली असं आपण म्हणू शकतो. आणि द्रविडियन चळवळ जी आहे आज तामिळनाडूमध्ये, राष्ट्रीय पक्ष जे आहेत भाजप असो काँग्रेस असो हे कधीच जिंकू शकत नाहीत, कारण तिथे द्रविडियन चळवळ इतकी बलशाली आहे की कुठला ना कुठला तरी द्रविडियन पक्षच तिथे निवडून येतो. डीएमके असेल, AIADMK असेल, पण त्यांना द्रविडियन आयडेंटिटी धरूनच त्यांना राजकारण करावं लागतं. आणि ह्या ज्या द्रविडियन चळवळीची सुरुवात जी झाली ती एका मिशनऱ्याने केली आणि त्याचं नाव होतं बिशप कार्डवेल. आणि तो जो होता तो लंडन मिशनरीच्या सोसायटीच्या माध्यमातून, लंडन मिशनरी सोसायटीच्या माध्यमातून मद्रासला आला आणि नंतर तो सोसायटी फॉर द प्रोपोगेशन ऑफ द गॉस्पेल या सोसायटीमध्ये सामील झाला. म्हणजे त्याचं तिथे येण्याचं उद्दिष्ट काय होतं हे अतिशय स्पष्ट आहे, लंडन मिशनरी सोसायटी. आणि त्याच्यानंतर सोसायटी फॉर द प्रॉपोगेशन ऑफ द गॉस्पेल म्हणजे ख्रिस्ताचा सिद्धांत सगळीकडे पसरवणं, ख्रिस्ताचा संदेश सगळीकडे पसरवणं याच्यासाठी जी सोसायटी तयार झाली होती त्या सोसायटीत तो सामील झाला. म्हणजे त्याचा उद्देश हा ख्रिश्चन धर्माचा प्रसार हाच त्याचा उद्देश होता, हे इतकं स्पष्ट आहे की त्याच्याबद्दल कुठलंही दुमत होऊ शकत नाही. आणि त्यांनी धर्मप्रसाराचा एक टूल म्हणा किंवा एक हत्यार म्हणा म्हणून या द्रविडियन चळवळीकडे त्यांनी बघितलं. द्रविड हा एक वेगळा वंश आहे हे प्रतिपादन हे सुद्धा त्यांनी धर्मप्रसारासाठी म्हणून केलं, त्याचा हत्यार म्हणून केलं, हे सुद्धा आपल्याला या इतिहासात निश्चित आढळतं. आणि मग त्यांनी तुमचा वंश द्रविड आहे, दक्षिणेतल्या भाषा ह्या सगळ्या द्रविडियन लँग्वेजेस आहेत, हे सगळे सिद्धांत हे बिशप कार्डवेलनी पहिल्यांदा मांडायला सुरुवात केली. आणि त्यासाठी त्यांनी अनेक खोट्या गोष्टी तिथे पसरवल्या. म्हणजे ख्रिस्ताचे जे 10 मुख्य शिष्य होते त्यांच्यापैकी एक सेंट थॉमस हा इसवी सन 52 मध्येच भारतात आला होता असा एक खोटा सिद्धांत या लोकांनी पसरवला. आणि त्यांना हे दाखवायचं होतं की ख्रिश्चनिटी जी आहे ती युरोपमध्ये जायच्या आधी सुद्धा भारतात आलेली आहे, त्यामुळे ख्रिश्चन धर्म हा एक भारतीय धर्मच तुम्ही समजला पाहिजे, हा कुठला तरी बाहेरून आलेला धर्म आहे असं तुम्ही मानू नका, असा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. पण हा सेंट थॉमस हा 52 साली भारतात आला ही एक 100% एक थाप होती, मी कुठलाही त्याच्यासाठी पुरावा नाही, त्याचं सुद्धा मी विवेचन माझ्या नवीन पुस्तकात केलेलं आहे. आणि त्यांनी इथपर्यंत तो खोटेपणा इतक्या पातळीपर्यंत नेला की सुप्रसिद्ध तामिळ संत जे थिरुवल्लुवर ते या थॉमसचे शिष्य होते असंही त्यांनी अशी पण स्टोरी एक त्यांनी पसरवली. आणि खूप मोठ्या प्रमाणात द्रविडियन चळवळ आणि ख्रिश्चनिटी यांचा एकमेकाशी त्यांनी नातं जुळवण्याचा प्रयत्न केला आणि ते खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी पण झाले त्याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो. आणि त्यांनी असं एक तिथे संदेश रुजवला असं आपण म्हणूया की ब्राह्मणजीचं प्रतिनिधित्व करतात अशा उत्तर भारतीय हिंदू आर्य संस्कृत भाषेवर आधारित संस्कृतीने दक्षिणेतील विशेषतः तामिळनाडूतील ब्राह्मणेतर द्रविडियन संस्कृतीचं शोषण केलं असं ते म्हणतात. आणि म्हणून तामिळनाडूमध्ये
अँटी ब्राह्मीण फिलिंग जे आहे ते अतिशय टोकाचं आहे. म्हणजे ब्राह्मण लोकांना त्यामुळे तिथनं तामिळनाडू सोडून बाहेरच निघून जावं लागलं, तेव्हाच ते आपलं काही करिअर वगैरे करू शकले. तर आता इथे ब्राह्मणवादाचं काही आपल्याला महत्व मांडायचं आहे असं नाही. पण विद्वान लेखक राजीव मल्होत्रा म्हणतात त्यानुसार या धूर्तपणामुळे ब्राह्मणांना वसाहतवादी ठरवण्यात आलं आणि खरा वसाहतवादी जो होता बिशप काल्डवेल, त्याला मात्र द्रविडांचा मुक्तिदाता असं असं म्हणून त्याला स्थान देण्यात आलं. म्हणजे वसाहतवादी खरा कोण होता, तर तो काल्डवेल होता उघड उघड, कारण की तो पाश्चिमात्य होता, गोरा होता आणि भारतात येऊन त्याला ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा होता, हे इतकं स्पष्ट आहे. पण तरी त्याला मात्र तुम्ही तामिळ जनतेचा मुक्तिदाता ठरवलं. आणि आज मरीना बीच जे आहे चेन्नईमध्ये, तिथे त्याचा मोठा पुतळा आहे आणि त्याचं फार मोठं महिमा मंडन तिथे आजही केलं जातं. अशी ही सगळी योजना त्यांनी कशी राबवली आणि त्यानुसार दाक्षिणात्य लोकांना त्यांनी हिंदू धर्मापासून दूर नेण्याचा कसा प्रयत्न केला, हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. काल मी तुम्हाला सांगितलं टोलकापियम हे जे सगळ्यात प्राचीन तामिळ वाङ्मय आहे, तामिळ भाषेचा च्या ग्रामरवरचा तो ग्रंथ आहे, व्याकरणावरचा. आणि त्यातलं पहिलंच वाक्य आहे की द टेक्स्ट इज इन द विजडम ऑफ द फोर फोर वेदाज रूटेड. म्हणजे वेदांच्या विजडम मध्ये या लेख हे या पुस्तकातलं जे काय टेक्स्ट आहे त्याचं मूळ या वेदांच्या विजडम मध्ये आहे, चार वेदांच्या विजडम मध्ये आहे. अशी सुरुवात त्या पुस्तकाची आहे आणि ते सगळ्यात प्राचीन तामिळ वाङ्मय आहे. तर त्यामुळे तामिळ संस्कृती, द्रविडियन संस्कृती तथाकथित आणि वैदिक संस्कृती यांच्यात काहीही फरक नाही, हे इतकं स्पष्ट आहे. पण तरी सुद्धा तसा फरक आहे आणि वैदिक लोकांनी तामिळ लोकांवरती अत्याचार केले आणि अन्याय केला, अशा पद्धतीचा एक भ्रामक कल्पना त्यांनी भारतात निर्माण केली आणि त्यात ते यशस्वी झाले. हा एक दुसरा टप्पा होता डी हिंदुआयझेशनचा, असं आपण म्हणू शकतो. आणखीन एक विलक्षण प्रकार त्यांनी केला आणि तो म्हणजे भारतातली जी जाती व्यवस्था होती, ती जाती व्यवस्था खरं तर अतिशय लवचिक होती. ती जन्मजात जाती व्यवस्था नव्हती. जाती व्यवस्था आपली जी होती ती व्यवसायावर आधारित होती. म्हणजे लोखंडाचं काम करतो तो लोहार, जो सूत काढून वस्त्र विणतो तो विणकर, जो बागेत काम करतो तो माळी. तर अशी व्यवसायावर आधारित जाती व्यवस्था आपली होती. त्याला त्यांनी जन्मावर आधारित जाती व्यवस्था असं ठरवलं. ते कशावरनं ठरवलं, तर कास्ट सिस्टीम अशी एक युरोपमध्ये अस्तित्वात होती आणि ती युरोपातली कास्ट सिस्टीम म्हणजेच भारतातली जाती व्यवस्था, असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि त्याच्यामधनं हा फार प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झाला असं आपण म्हणू शकतो. स्पेन आणि पोर्तुगाल यांनी जेव्हा अमेरिकेत आपला प्रवेश केला आणि जसं आपण बघितलं त्यांनी तिथल्या लोकांचा वंशविच्छेद केला आणि मग त्या लोकांना त्यांनी ख्रिश्चन बनवायला सुरुवात केली. तसंच स्पेनवर 800 वर्ष मुसलमानांचं राज्य होतं. 800 वर्ष स्पेन हा मुस्लिम अंमलाखाली होता आणि नंतर त्यांनी प्रतिकार करून त्या लोकांना तिकडनं पराभूत करून बाहेर काढलं आणि पुन्हा संपूर्ण स्पेन हा त्यांनी ख्रिश्चन करायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक मुसलमानांना त्यांनी ख्रिश्चन धर्मात परिवर काय म्हणतो त्याला आपण कन्व्हर्जन करायला सुरुवात केली. मग स्पेनमधले अनेक ज्यू होते, त्यांना सुद्धा त्यांनी ख्रिश्चन धर्मात कन्वर्ट करायला सुरुवात केली. आणि मग या सगळ्या घुसळणीमध्ये जे ज्यू होते ते आधीपासूनच अतिशय सुशिक्षित आणखीन प्रगतिशील होते आणि ख्रिश्चन धर्मात आल्यावर त्यांनी झपाट्याने प्रगती करायला सुरुवात केली आणि मग नवीन सरकारमध्ये अनेक महत्वाच्या जागा त्यांना मिळायला लागल्या आणि मग ह्याचा एक हेवा किंवा द्वेष निर्माण होऊन त्यांनी असं ठरवलं की न्यू ख्रिश्चन्स आणि ओल्ड ख्रिश्चन्स याच्यामध्ये ह्या दोन जाती आहेत किंवा दोन कास्ट आहेत असं त्यांनी ठरवलं. आणि ओल्ड ख्रिश्चन्सचं रक्त हे प्युअर ख्रिश्चन ब्लड असल्यामुळे ते श्रेष्ठ आहेत आणि जे नवीन कन्व्हर्टेड ख्रिश्चन्स आहेत त्यांचं प्युअर ख्रिश्चन ब्लड नसल्यामुळे ते
खालच्या दर्जाचे आहेत असं त्यांनी ठरवलं. आणि मग काही जागा, काही महत्वाची ठिकाणं, काही महत्वाची पदं, काही महत्वाच्या पोझिशन्स या फक्त प्युअर ख्रिश्चन ब्लड ज्यांचं आहे त्यांनाच मिळाव्यात असं त्यांनी नियम काढले. आणि याला त्यांनी कास्ट सिस्टीम असं नाव दिलं. त्याच्या आधी या सगळ्या आयबेरियामध्ये म्हणजे स्पेन आणि पोर्तुगालमध्ये झाडांच्या प्रजातींना किंवा वनस्पतीच्या प्रजातींना कास्ट असं नाव होतं. ते त्यांनी आता माणसांच्या प्रजाती निर्माण केल्या, ओल्ड ख्रिश्चन्स आणि न्यू ख्रिश्चन्स. आणि त्या प्रजातींना त्यांनी कास्ट सिस्टीम असं नाव दिलं. अमेरिकेतही स्पॅनिश लोकांनी सिस्टेमा डी कास्टास म्हणजे कास्ट सिस्टीम अशी एक सिस्टीम तयार केली. आणि ही अपरिवर्तनीय होती, कारण की जो मूळ ख्रिश्चन आहे त्याचं प्युअर ब्लड आहे, जो नवीन ख्रिश्चन आहे त्याचं इम्प्युअर ब्लड आहे. आणि हे जन्मजातच जो मूळ ख्रिश्चनाच्या घरात जन्माला येतो त्याचंच रक्त प्युअर असू शकतं. जो नवीन कन्वर्ट झालेल्या ख्रिश्चनांच्या घरात जन्माला येतो त्याचं ब्लड प्युअर असूच शकत नाही. म्हणजे रेस आणि कास्ट यांची एकमेकाशी खूपच जवळीक खरं तर त्याच्यामध्ये होती. रेस ही जशी जन्मावरनं ठरते, वंश हा जसा जन्मावरनं ठरतो, तसाच तशीच कास्ट ही सुद्धा जन्मावरनं ठरत होती. अशी ही कास्ट सिस्टीम युरोपियन लोकांना माहिती होती. आणि भारतातली जाती व्यवस्था इतकी गुंतागुंतीची होती की माणूस एका जातीतून दुसऱ्या जातीत प्रवेश करू शकत होता. ती फ्लेक्झिबल होती, कारण की ती व्यवसायाशी निगडीत होती. तर व्यवसाय बदलला तर त्या माणसाची जात बदलू शकत होती. पण ही गुंतागुंतीची जाती व्यवस्था हीच युरोपातली कास्ट सिस्टीमच आहे असं गृहीत धरून त्यांनी फार मोठा घोळ केला. आणि ही जन्माधारित आहे, ही अपरिवर्तनीय आहे असं त्यांनी त्याच्यावरनं कन्क्लुजन काढलं. आणखीन अतिशय रिजिड अशी एक जाती व्यवस्था त्यांनी कल्पना केली. आणि मग तशाच पद्धतीची जाती व्यवस्था त्यांनी इथे रुजवली. ती कशी आपण बघूया. जसं मी सांगितलं की 1871 साली पहिली जनगणना झाली. आणि त्या जनगणनेत 1871-81 लागोपाठच्या जनगणना होत गेल्या 1931 पर्यंत. त्या सगळ्या जनगणनांमध्ये त्यांनी लोकांना आपली जात कुठली आहे हे लिहिणं कंपल्सरी केलं. आणि त्यामुळे एकदा तिथे लिहिल्यानंतर मग त्या जाती या अतिशय रिजिड होत गेल्या. कारण की मग इतके दिवस जी काय एका जातीतून दुसऱ्या जातीत सहजपणे प्रवेश करता येत होता, तो एकदा ते गट तयार व्हायला लागले. जनगणनेत जे लिहिलंय तर तीच आपली जात आणि मग त्यालाच धरून राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा जो समज निर्माण झाला. आणि त्यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण झाला किंवा जे जाती व्यवस्थेचे आज प्रचंड भीषण स्वरूप आपण बघतो त्याचं मूळ तिथे आहे असं आपण म्हणू शकतो. जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा लिहिलंय, ते मी वाचतो. द कमिंग ऑफ इस्लाम टू इंडिया मेड इट्स कास्ट सिस्टीम विच टिल देन हॅड अन एलिमेंट ऑफ फ्लेक्झिबिलिटी टू इट मोर रिजिड अँड फिक्स्ड. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की इस्लाम भारतात आला तेव्हा या जाती अधिकाधिक रिजिड व्हायला लागल्या. आणि नंतर जेव्हा या जाती जनगणनेत त्यांनी जेव्हा हा उल्लेख करणं कंपल्सरी केलं तेव्हा त्या अगदी पूर्ण चिरेबंदी अशा रिजिड झाल्या असं म्हणता येईल. आणि अशी ही जाती व्यवस्था अतिशय भक्कम करून, अतिशय चिरेबंदी करून, त्याच्यातली फ्लेक्झिबिलिटी पूर्णतः काढून टाकून त्याला कास्ट सिस्टीम हे नाव देऊन आणि त्यातली युरोपमधली कास्ट सिस्टीमची व्याख्या होती तीच या व्यवस्थेवर लादून त्यांनी देशामध्ये आणखीन खूप मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात फूट पाडली असं आपण म्हणू शकतो. आणि एक सैलसर बांधणी असलेली जी व्यवस्था होती ती त्यांनी अत्यंत भक्कम आणि कठोर आणि चिरेबंदी असं रूप त्याला दिलं. आणि त्याच्यातनं आपण नंतर बाहेर पडू शकलो नाही असं आपल्याला नक्की म्हणता येतं. तर हे जे डी हिंदुआयझेशन आहे, आदिवासी हिंदू नाहीत, द्रविड हिंदू नाहीत, दक्षिणेकडचे लोक हिंदू नाहीत, जाती जातींमध्ये फरक, शूद्रांना त्यांनी सांगायला सुरुवात केली की तुमचा नेहमी अत्याचार झाले, तुमच्यावर नेहमी अन्याय झाले. पण खरं आपण जर पाहिलं तर शूद्रांचं स्थान प्राचीन भारतात पददलित असं अजिबात नव्हतं. शूद्र हे भारतातले एंटरप्रेन्युअर्स होते, कारण की लोहार हा स्टीलची निर्मिती करायचा, विणकर हा वस्त्रांची निर्मिती करायचा. आणि हे सगळे प्रॉडक्ट्स भारतातून खूप मोठ्या प्रमाणात जगभर निर्यात होत होते. हे आपण आता उद्या त्याच्याबद्दल जास्ती समजून घेऊ. पण पददलित असं स्थान नव्हतं
हू वेर द शूद्रास या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की प्राचीन भारतात अनेक पराक्रमी राजे सुद्धा शूद्रवंशीय होते. बाबासाहेबांनी लिहिलेलं आणि ते इतिहासात आहेच. वैदिक वाङ्मयात शूद्र राजांनी यज्ञ केल्याचे सुद्धा उल्लेख आहेत. तर त्यामुळे एक जे चित्र आपल्या समोर उभं करण्यात आलंय की शूद्रांना काहीच अधिकार नव्हते, त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना यज्ञाचा अधिकार नव्हता, हे सगळं ब्रिटिशांनी निर्माण केलेला खोटा नॅरेटिव्ह या स्वरूपात ते आपल्यात रुजवण्यात आलं, हे हळूहळू आता उघड होतं. भारतातली मोठी साम्राज्य उभारणारे जे नंद आणि मौर्य वंशीय राजे होते ते सुद्धा शूद्र होते. हे आपल्याला सांगितलं तर आपल्याला कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल. पण भारताच्या इथल्या इतिहासातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य. ते मौर्य साम्राज्य स्थापन करणारे लोक हे शूद्रवंशीय होते. तसंच काश्मीरमध्ये उत्पल राजवंश म्हणून एक किंगडम किंवा एक राजवंश होऊन गेला. हे लोक चांभार जातीचे होते. म्हणजे आपल्याला जे सांगण्यात आलं की फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच सगळे अधिकार होते आणि शूद्रांना मात्र फक्त अन्याय आणि अत्याचार सहन करावे लागले, हे जे काय भ्रामक चित्र उभं केलेलं आहे. तर आपण थोडा जर इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की हे 100% चुकीचं आहे. याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. मी आपल्या काही थोडक्यात आपल्याला आत्ता सांगतोय, पण खूप मोठ्या प्रमाणात याचे पुरावे उपलब्ध आहेत असं आपण नक्की सांगू शकतो. आणि असं असताना सुद्धा जाती व्यवस्था म्हणजे कास्ट सिस्टीम, म्हणजेच ती जन्माधारित, म्हणजेच ती प्युरिटी ऑफ ब्लडवर आधारित. त्यामुळे तुम्ही एका जातीतनं दुसऱ्या जातीत प्रवेश करूच शकत नाही, अशी ही बंदिस्त जाती व्यवस्था, शूद्रांवर झालेला अत्याचार, अन्याय, त्यांना नसलेले कुठलेही हक्क, हे जे सगळं एक त्यांनी चित्र उभं केलं आणि जे ही आपण म्हणून एक स्टोरी उभी केली, ही सुद्धा भारताला डिहिंदुआइज करण्यासाठी, भारतामध्ये फूट पाडण्यासाठी, विभाजन करण्यासाठी अशाच पद्धतीने त्यांनी ती केली असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे डिनॅशनलायझेशन, डिसोशलायझेशन, डिहिंदुआयझेशन या 3 गोष्टी आपण समजून घेतल्या. उद्या आपण आणखीन एक गोष्ट बघणार आहोत. त्यांनी भारतातला कमजोर बनवण्यासाठी, भारत पुन्हा स्वतःच्या पायावर कधीच उभा राहू शकणार नाही हे करण्यासाठी त्यांनी आणखीन एक कल्पना राबवली. ती कुठली हे आपण उद्या बघूया. आजचा आपण इथे थांबू आणि काही प्रश्नोत्तर असतील तर ते आपण करूया. प्रश्न आपल्याला या विषयासंदर्भात असतील तर आपण रेज हँड ऑप्शन वापरायचा. रोहन रावेरकर. सर नमस्कार. नमस्कार. आजच्या विवेचनामध्ये जे आपण सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण जो आपण म्हणायचं असं की आपण हे खूपच जनरलाइज करतोय का ॲज अन, म्हणजे बघा, मला हे लक्षात आहे किंवा ह्याची खात्री पूर्णपणे आहे की इंग्रजांनी फोड आणि राज्य करा ही नीती वापरली, त्यात काही चूक म्हणजे त्यात काही शंका घेण्याचं कारण नाही. पण त्याला तशी जमीन तयार होती आपण असं म्हणू शकतो का? म्हणजे बऱ्याच ठिकाणी जसं आता कुठल्याही व्यवस्थेमध्ये होतं की जेव्हा एखादा राजवंश तयार होऊन खूप वेळ होतो आणि त्याचा निचरा होत नाही, त्याप्रमाणे मग ते सत्ताधीश परंपरेने सत्ताधीश होत राहतात आणि दुसऱ्यांना कमी करायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं की आपण सगळाच दोष टाकून ब्रिटिशांवर टाकणं किंवा युरोपियन्सवर टाकणं हे कितपत योग्य असेल, म्हणजे एक शंका म्हणून विचारलं. नाही, आपण जर इतिहासातलं वास्तव बघितलं तर त्या कन्क्लुजनला आपल्याला यावं लागतं. म्हणजे आपल्याकडे जी वर्णव्यवस्था होती ती जन्माधारित नव्हती, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेब असं सांगतात की गुरुगृही गेल्यानंतर, गुरुकुलात राहिल्यानंतर, 12 वर्ष गुरुकुलात शिक्षण घेतल्यानंतर बाहेर पडताना गुरु आपल्या विद्यार्थ्यांना त्यांची आवड निवड, क्षमता, त्यांचा कल हे सगळं लक्षात घेऊन त्यांना ते वर्ण प्रदान करत असत. आता हे रायटिंग्स अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर आंबेडकर असे जे अनेक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये 3ऱ्या मला वाटतं खंडामध्ये हा उल्लेख स्पष्टपणे आहे. आता जेव्हा स्वतः बाबासाहेब सांगतात तेव्हा आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही, कारण की त्यांना काही कारण नव्हतं असं सांगायचं, पण असं असूनही त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्यामुळे वर्णव्यवस्था ही आपली जन्माधारित नव्हती.
आणि गुरूंना 12 वर्ष त्या मुलाबरोबर राहिल्याबरोबर नंतर आणि त्याचा पूर्णपणे त्याच्याबरोबर इतके वर्ष काम केल्यानंतर त्यांना लक्षात यायचं की हा कुठल्या वर्णात जास्ती प्रभावीपणे काम करू शकेल, याची ॲप्टिट्यूड काय आहे, याची ॲटिट्यूड काय आहे, हे लक्षात घेऊन ते त्याला वर्ण प्रदान करायचे. पुढे कसं आहे की आता मेगॅस्थनीस हा जो अलेक्झांडर बरोबर भारतात आला तेव्हा त्यांनी वर्णांचा उल्लेख केलाय, पण त्यांनी अस्पृश्यतेचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे तो म्हणतो हे असे काही वर्ण होते आणि ते वेगळ्या प्रोफेशन्समध्ये ते वर्ण काम करायचे असंच तो सांगतो. पण त्यांनी अस्पृश्यतेचा तो कुठेही उल्लेख करत नाही. म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या-4थ्या शतकापर्यंत अस्पृश्यता भारतात होती असं फारसं आपल्याला आढळत नाही. ते म्हणजे दुसऱ्या शतकानंतरच ती थोड्याफार प्रमाणात सुरू झाली असावी असं आपण म्हणू शकतो. त्याचा तो एक पुन्हा वेगळा विषय आहे. आपण त्याच्यात आत्ता खूप डिटेलमध्ये जाणार नाही. पण जसं आता नेहरूंचं वाक्य मी सांगितलं की इस्लाम धर्माच्या आक्रमणानंतर जाती व्यवस्थेत थोडासा ताठरपणा यायला लागला आणि ब्रिटिशांनी जेव्हा हे जाती व्यवस्था आणि कास्ट सिस्टीम हे कन्फ्युजन केलं त्याच्यानंतर ती पूर्णपणे अपरिवर्तनीय आणखीन चिरेबंदी अशी झाली. तर आता हे आपल्याला इतिहासात आढळतंय. 100% आपला काहीच दोष नसेल असं मी म्हणतच नाहीये, पण जे आपल्याला सांगण्यात येतं की तुमचा धर्मच चुकीचा आहे, तुमची हम्म. संस्कृती आणि परंपराच ही शोषणावर आधारित आहे, हे जे हम्म. सगळं आपल्याला डोक्यात भरवण्यात आलेलं आहे आणि जे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ते 100% चुकीचं आहे. म्हणजे मुळात मुळात जो आपल्याला काउंटर करायचा आहे किंवा जे आपल्याला प्रतिकार करायचा आहे तो ह्या प्रयत्नाचा प्रतिकार करायचा आहे की तुम्ही हिंदू धर्म, भारतीय संस्कृती ही पॅट्रियार्कल आहे, ही शोषणावर आधारित आहे, ही उच्चनीचतेवर आधारित आहे, हे जे चित्र उभं करू इच्छिता आणि उभं करण्याचा प्रयत्न करता आणि त्याच्या आधारावर तुम्ही भारतात धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करता, त्यात यशस्वी पण होता, हे जे आहे हे कसं चुकीचं आहे. आणि हे चुकीचं आहे याचे जर प्रमाण असतील, त्याचे जर पुरावे असतील तर ते आपण मांडण्यात काही हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर. अमित चितळे. हॅलो. ॲक्च्युली माझा एक प्रश्न होता, तो आत्तापर्यंतच्या 3-4 आपले सगळे सेशन झाले त्याच्यावर आधारित असा होता. आपण सुरुवातीला असं एक म्हणजे आर्यांचं आक्रमण हे कसं चुकीचं आहे ह्याच्यासाठी आपण बरेच काही गोष्टी बघितल्या. ज्याच्यामध्ये असं होतं की जर का त्यांनी इथे आल्यानंतर जर का तो ऋग्वेद हे केला असता, लिहिला असता, तर त्याच्यामध्ये ते जिकडून मूळ ठिकाणून आले त्याचे काही उल्लेख आपल्याला आढळले असते त्याच्या ऋग्वेदामध्ये, पण तसं काही नाहीये. तर बरोबर. मला असं एक विचारायचं आहे की उलटाही काही प्रयत्न झाला का, की तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या ऋग्वेदातनं उत्पन्न झालेल्या आहेत असं पण दाखवायचा कुठे प्रयत्न झाला का आपल्याकडनं, की बघा म्हणजे उलट आहे हे खरं तर? हा खूपच चांगला प्रश्न आहे की AIT ज्याला आपण म्हणतो, आर्यन इन्व्हेजन थेअरी, त्याच्याबरोबर उलटी OIT म्हणजे आउट ऑफ इंडिया थेअरी ओके. असा एक सिद्धांत हल्ली अनेक संशोधक आणि विद्वान मांडतात की हे सगळं स्थलांतर जे आहे ते भारतातनं पश्चिमेकडे झालेलं आहे. जसं काल मी जेनेटिक्सच्या बाबतीत सांगितलं की जे हॅप्लोग्रुप्स आणखीन जेनेटिक मार्कर्स होते ते भारतात निर्माण झाले आणि मग सगळीकडे पसरले. याचाच अर्थ इंडो युरोपियन भाषा बोलणारे लोक भारतातनं जगभर पसरले. तसं. तर असं खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे. ते आपल्या या कार्यशाळेत आपल्याला घेता येईल की नाही मला माहित नाही, पण शक्य झालं तर आपण प्रयत्न करूया, कारण की त्याच्याबद्दल सुद्धा खूप सांगण्यासारखं आहे. आणखीन ओके. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सांगीन मी शक्यतो मी आय विल ट्राय टू कव्हर इट, कारण की ते बरोबर. सगळ्यांना कळलं पाहिजे असं मला वाटतं आणि बरोबर. आपण ते बोलूया त्याच्याबद्दल. बरं, दोनच गोष्टी मला त्यात म्हणजे मला ज्या काही काळात लक्षात आल्या त्या, की भास्कराचार्यांच्या लीलावतीमध्ये तो सरळ x² + 2xy वगैरे हे फॉर्म्युलांचं पण त्याच्यामध्ये आहे, किंवा म्हणजे हे खूप आधी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे सगळे हे कोण न्यूटन आणि यांनी जे काय सगळे शोध लावले, गॅलिलिओ आणि हे, त्याच्या कितीतरी वर्षापूर्वीपासून आपल्याला वेगवेगळ्या ग्रहांच्या गती आणि सगळ्या माहिती होत्या. म्हणजे ते खरं तर खूपच अगदी सहजच क्लिअर आहेत गोष्टी. पण हे अजूनही लोक पटकन एवढे जडे पुरावे पण ऐकायला तयार होत नाहीत पटकन, कोणाला सांगायला गेलं तर.
आणि मी माझ्या पुस्तकांचं प्रमोशन करत नाही, पण माझं हा. नवीन पुस्तक जे आहे, भारत सत्य सत्व सत्व, ते जर तुम्ही बरं. वाचलं बरं. तर त्याच्यात हेच मी सगळं लिहिलंय की आउट ऑफ इंडिया थेअरी बद्दल लिहिलंय. बरं. भारत हा जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाज होता, याच्याबद्दल मी खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यात मोठं प्रकरण तेच आहे की बरं. भारत जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाज कसा होता, भारत ही जगातली पहिली आर्थिक महासत्ता कशी होती, अशा प्रकारची सगळी प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप विस्ताराने लिहिलेल्या आढळतील. धन्यवाद. उमा मॅम. धन्यवाद सर. मला विचारायचं असं होतं, की ह्यासाठी म्हणजे इतकी वर्षानुवर्ष हे मुसलमानांचं आक्रमण, आधी त्याच्या आधी शक, हूण, मुसलमान, इंग्रज हे सगळं आक्रमण झाल्यामुळे आपल्याला असं बळी पडावं लागलं म्हणा, किंवा आपली संस्कृती हळू-हळू कमजोर होत गेली, असं झालं का? कारण जर एवढी महान संस्कृती जर आपली होती, तर मग ती अशी केवळ काही नॅरेटिव्हजना बळी पडून आपण इतके बदललो कसे काय? असा माझ्या मनामध्ये फार महत्त्वाचा प्रश्न येत राहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या महाभारतामध्ये जे एकलव्य आणि अर्जुनाची जी कथा आहे, ती कथा पण अजूनही सांगितली जाते, हेच दाखवून देण्यासाठी, की त्यावेळेला आदिवासींना कसं डावललं जायचं म्हणा, किंवा त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जायची म्हणा. ह्यासाठी हे वापरलं जातं, की अर्जुनासाठी म्हणून एकलव्याचा अंगठा कापून घेतला. दुसरं मनुस्मृतीमध्ये जे आहे, की किंवा मला वाटतं कुठे आहे बरं, की तोंडापासनं ब्राह्मण आणि पायापासनं शूद्र तयार झाले, असा जो श्लोक आहे, तो कुठल्यातरी आपल्या एका मनुस्मृती किंवा विष्णू सहस्त्रनाम, आय डोंट रिमेंबर, त्याच्यात आहे. तर तोही दरवेळेला दाखला दिला जातो, आणि हा दाखला दिल्यानंतर मग आपण काय बोलायचं, आपल्याकडे काही उरत नाही, आर्ग्युमेंटच उरत नाही. जेव्हा अशी, म्हणजे हे असं अनेकदा माझ्या बाबतीत झालेलं आहे. मलाही काही खूप माहिती नाहीये, अर्धवट माहितीच्या आधारे आपण वाद घालत असतो, पण मनामध्ये कळकळ असते, त्यामुळे आपण बोलत असतो. पण अशी आर्ग्युमेंट समोरनं आली, की आपण काय बोलायचं हे कळत नाही. आता 2-3 प्रश्न आहेत तुमचे. त्यात मी असं सांगेन की शक आणि हूण यांची जी आक्रमणं होती ती वेगळ्या प्रकारची होती. ती आक्रमणं ही संस्कृतीवर होणारी आक्रमणं नव्हती. ते आपला धर्म बदलण्याचा प्रयत्न करत नव्हते. ते आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करत नव्हते. त्यांना लुटालूट करणे, राजकीय सत्ता हस्तगत करणे, अशा पद्धतीची त्यांची उद्दिष्ट होती. आणि ह्या अनेक लोकांना आपल्या संस्कृतीने सामावून घेतलं. म्हणजे शक जे होते ते आज भारतात कधी सामावले गेले हे आपल्याला माहीत पण नाही. त्यांनाही माहीत नाही, आपल्यालाही माहीत नाही. आज त्यांना वेगळं दाखवू शकत नाही आपण. संस्कृतीवरचं आक्रमण आणि भारतीय लोकांची संस्कृती नष्ट करणे आणि धर्म नष्ट करणे हे इस्लाम बरोबर सुरू झालं. कारण की तो धर्मच असा होता की संपूर्ण जगाने आपला धर्मच स्वीकारायला पाहिजे, हा त्यांचा अट्टहास असल्यामुळे. आणि मूर्तीपूजा नष्ट करायची, मूर्तपूजकांना नष्ट करायचं, काफिरांना नष्ट करायचं, हा त्यांच्या धर्माचा संदेश असल्यामुळे भारतावर त्यांनी आक्रमण केलं ते मूर्तीपूजा नष्ट करण्यासाठी, भारतावर इस्लामचा झेंडा फडकवण्यासाठी. म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी असं सांगितलं होतं की जो अल हिंदवरती, अरब लोक भारताला अल हिंद म्हणायचे, अल हिंदवरती जो इस्लामचा झेंडा फडकवेल त्याला निश्चित जन्नत प्राप्त होईल. त्यांची अतिशय इच्छा होती की भारतावर इस्लामचा झेंडा फडकावा. कारण की भारत हे मूर्तीपूजेचं मूळ स्थान आहे, आगर आहे, हे त्यांना माहिती होतं. आणि त्यामुळे मूर्तीपूजा नष्ट करायची असेल तर भारतावर इस्लामचा झेंडा फडकला पाहिजे, ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांना भारताला पूर्णपणे भारतीय संस्कृती संपवणं हेच त्यांचं उद्दिष्ट होतं. युरोपियन साम्राज्यवादाचंही तेच होतं की त्यांना पूर्णपणे भारतीय संस्कृती नष्ट करून त्याला भारताला ख्रिश्चन बनवणे. जसं आपण बघितलं की मॅक्स मुलर वगैरे स्पष्टपणे म्हणतात की भारताला ख्रिश्चनाइज केलं पाहिजे. बोर्डेन स्कूल जी बोर्डेन चेअर जी तयार झाली संस्कृतसाठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, त्याचा सुद्धा उद्देश हा होता की संपूर्ण भारताला ख्रिश्चनाइज कसं करता येईल. तर त्यामुळे सांस्कृतिक आक्रमण हे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी यांच्याकडनं झालं आणि त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला संघर्ष करावा लागला. आपण जे म्हणताय की वीक झाली आपली भारतीय संस्कृती, पण तरी हे लक्षात घ्या की सगळ्या प्राचीन संस्कृती बाकीच्या पूर्णपणे नष्ट झाल्या, त्या संग्रहालयात जाऊन बसल्या. एकच भारतीय संस्कृती अशी आहे प्राचीन काळापासून चालत आलेली की जी आजही जिवंत आहे.
आता पुन्हा तिचं पुनरुत्थान होत आहे. तर त्यामुळे इतर जगाने ज्या पद्धतीने या आक्रमणाला तोंड दिलं त्याच्यापेक्षा खूप प्रभावीपणे आपण तोंड दिलं, याचा आपण अभिमान सुद्धा बाळगला पाहिजे. म्हणजे आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, अत्यंत अन्याय अत्याचार आपल्याला सहन करावे लागले, आपलं कमजोरी झाली, खूप कमजोर झाली आपला देश आणि आपली संस्कृती. त्याच्यासाठी काय प्रयत्न त्यांनी केले तेही आपण बघितलं. पण या सगळ्यातून आपण टिकून राहिलो आणि आता पुन्हा आपण आपल्या पायावर उभं राहतोय आणि आता पुन्हा आपण 21वं शतक हे भारताचं शतक असेल असं म्हणतोय आणि त्यात सांस्कृतिक पुनरुत्थानाचा फार मोठा वाटा असणार आहे हेही आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे आपण अभिमान पण बाळगला पाहिजे असं मला वाटतं. इतर ज्या गोष्टी आहेत त्याची उत्तरं आहेत, पण आता किती आपण चर्चा करणार आहोत. एक उदाहरण घ्यायचं झालं तर एकलव्याचा अंगठा. तर एकलव्य हा जरासंधाच्या सेनापतीचा मुलगा होता. तो काही कोणीतरी कुठला तरी आदिवासी आणखीन गरीब असा होता असं नाहीये. तो जरासंधाच्या सेनापतीचा पुत्र होता आणि जरासंध हा शत्रू राष्ट्र असल्यामुळे, तो शत्रू असल्यामुळे त्याच्याकडनं आलेल्या मुलाला इतकी धनुर्विद्या आपण देणं हे आपल्यासाठी घातक असेल या हेतूने त्याचा अंगठा काढण्यात आला असं महाभारतात लिहिलेलं आहे. महाभारत जेव्हा आपण रेफर करतो तेव्हा महाभारतावर आधारित जे काय प्रचंड मोठं वाङ्मय आहे ते सगळं ग्राह्य धरण्याचं कारण नाही. व्यासांचं जे महाभारत आहे तेवढंच फक्त ऑथेंटिक आहे असं आपण म्हणू शकतो, मूळ स्वरूपातलं. आणि ते जर आपण बघितलं तर या इतर अनेक गोष्टींनंतर त्याचे इंटरप्रिटेशन्स असतात आणि त्या आता उदाहरणार्थ कर्णाचं व्यक्तिमत्व मूळ महाभारतात अतिशय वेगळं आहे आणि मृत्युंजय वगैरे या सगळ्या ह्याच्यातनं एक पूर्ण वेगळंच चित्र त्याचं उभं करण्यात आलेलं आहे. तर हा आपण मला वाटतं खूप मोठा विषय आहे, त्यामुळे सगळ्या डिटेलमध्ये आता नको जायला. पण या सगळ्या गोष्टींवरती उत्तर आहेत आणि ती आपण निश्चित मांडू शकतो. धन्यवाद, धन्यवाद सर. धन्यवाद. सर आता प्रश्न नाही दिसत आहे. थांबूया मग. तर मग आता थांबतात चालेल. प्रश्न विचारायचे असतील तर आपण पुन्हा आपल्या उद्याच्या सत्रामध्ये आपण भेटणार आहोत. निश्चित. आजच्या सत्रामध्ये आजच्या झालेल्या विषयावर आपण प्रश्न उद्याच्या सत्रामध्ये विचारू शकता. आणि आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुन्हा आपण आपल्या वेळामध्ये भेटणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.